माझं नाव कुशल आहे. माझं आज लग्न झालं होतं आणि माझी बायको नवरी होऊन माझ्या खोलीत माझी वाट पाहत होती. माझी बायको खूपच सौज्वळ आणि सुंदर होती. म्हणून मी विचार केला होता की मी माझ्या बायकोची खूप जास्त काळजी घेईन. मी एक एकत्र कुटुंबात राहत होतो. माझे 3 काका देखील आमच्या सोबतच राहत होते. माझी आई देखील अगदी कडक शिस्तीची होती. मी विचार केला होता की मी माझ्या बायकोचे सर्वांपासून रक्षण करेन. माझ्या सासऱ्याने सांगितले होते की त्यांची मुलगी खूपच निरागस आहे आणि सोबतच ती मागे डिप्रेशनमध्ये देखील गेली होती. त्यामुळे तिची खूप जास्त काळजी घे. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना एकत्र कुटुंबात त्यांच्या मुलीचं लग्न लावून द्यायचं नव्हतं. परंतु तिचं कदाचित हेच नशीब होतं. मी माझ्या बायकोसाठी खूप सारे गिफ्ट घेतले होते. मला माझं देखील स्वतःचं कुटुंब पाहिजे होतं. मी माझ्या बायकोला नेहमी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याची शपथ घेतली होती. जरी मला इतर लोक बोलले असते की हा तर बायकोच्या ताटाखालचा मांजर आहे किंवा बायकोचा बैल झाला आहे, तरी देखील मला काहीच फरक पडला नसता, कारण की मला आता फक्त माझ्या बायकोची काळजी घ्यायची होती. माझे बाबा देखील अगदी असेच होते. कुटुंबात त्यांना देखील खूप साऱ्या गोष्टी ऐकायला लागल्या होत्या, परंतु माझ्या बाबांनी माझ्या आईला नेहमीच राणीप्रमाणे ठेवले होते. हेच कारण होतं की ज्यामुळे माझी आई अजूनही सुंदर आणि तरुण दिसत होती आणि माझ्या आईबाबांच्या आयुष्य खूप चांगले होते. एका पुरुषाची काय अपेक्षा असते? त्याची फक्त हीच इच्छा असते की त्याची बायको नेहमी सुंदर आणि तरुण राहावी. आणि एखादी स्त्री तेव्हाच म्हातारी होते जेव्हा तिच्यासोबत अत्याचार किंवा चुकीचे वागले जाते, तिला दुःख दिले जाते. जर मी माझ्या बायकोची काळजी घेतली आणि ती नेहमी सुंदर आणि तरुण राहिली असती, तर यामध्ये फायदा कोणाचा होता? नक्कीच माझा फायदा होता. हा सगळा विचार करून मी माझ्या खोलीत जात होतो. मी माझ्या खिशातून एकदा अंगठी काढून चेक केली आणि खिशामध्ये अंगठी आहे की नाही. माझ्या मित्रांनी मस्करीमध्ये ती अंगठी काढून घेतली नाही ना? परंतु मला माझ्या खिशामध्ये ती अंगठी दिसली. ती अंगठी मी माझ्या बायकोच्या बोटात घालणार होतो. तिचे हात खूपच सुंदर होते. जेव्हा ती लग्नामध्ये माझ्यासोबत बसली होती, तेव्हा मी फक्त तिचे हातच पाहिले होते. तिच्याकडे नजर वर करून पाहू देखील शकलो नाही. नाहीतर लोकांनी माझी खिल्ली उडवली असती. मी खूप जास्त खुश होतो. मी खोलीत गेलो तेव्हा माझी बायको समोर हजर होती. असं वाटत होतं जणू एखादी परीच माझ्या खोलीत आली आहे. मला तो दिवस आठवत होता जेव्हा मी एकटाच या खोलीत राहत होतो आणि फक्त याच विचारात हरवून जायचो की माझ्या आयुष्यात देखील जेव्हा एखादी मुलगी येईल तेव्हा ती कशी असेल? ती सुंदर असेल का? ती मला मनापासून आवडेल का? की जबरदस्तीने माझे लग्न तिच्यासोबत लावून दिले जाईल? परंतु मी खुश होतो, कारण की ही मुलगी मला खरंच खूप आवडली होती आणि माझे पूर्ण आयुष्य तिच्यासोबत जाणार होते. या खोलीमध्ये आम्ही त्या सर्व क्षणातून जाणार होतो ज्याचे मी स्वप्न पाहिले होते. मी जाऊन तिचा पदर वर केला तेव्हा ती मला खूप जास्त खुश होऊन भेटली. खरंच खूपच दिसायला सुंदर होती आणि नवरीच्या वेशात तर ती अजूनच सुंदर दिसत होती. ती देखील मला पाहून हसू लागली आणि जेव्हा मी तिची प्रशंसा केली तेव्हा त्या बदल्यात ती मला म्हणाली, तुम्ही देखील खूप चांगले आहात. तिचे डोळे, तिचे बारीक ओठ, सर्व काही खूप जास्त सुंदर होते. मी तर फक्त तिलाच पाहत होतो, परंतु ती मला म्हणाली की माझी इच्छा आहे की आयुष्याची नवीन सुरुवात करण्यापूर्वी आपण दोघांनी देवाचे आभार मानावे. मी म्हणालो, हो का नाही? तुझ्यासारखी जीवनसाथी भेटल्यामुळे मला तर नक्कीच देवाचे आभार मानायला पाहिजेत, नाहीतर आपल्याला नजर लागेल. मी म्हणालो, पहिले मी देवाचे आभार मानून येतो, मग त्यानंतर तू देवाचे आभार मान. मी देवाचे आभार मानले आणि याचा विचार केला की मी नेहमीच माझ्या बायकोची काळजी घेईन. असं वाटलं जणू काही मी स्वतःलाच एक वचन दिलं होतं की मी कधीही तिला फसवणार नाही. माझी बायको नवरीच्या वेशात खूप जास्त सुंदर दिसत होती. मी म्हणालो, तू देखील देवाचे आभार मान आणि मग माझ्या जवळ ये. माझ्या त्या बोलण्यावर ती खूप जास्त घाबरली आणि म्हणाली, आजची रात्र मला फक्त देवासमोरच बसायचं आहे. मला तिचं ते बोलणं ऐकून खूपच आनंद झाला. मला वाटलं की माझी बायको खूप संस्कारी आहे. आमच्या खोलीच्या शेजारी देवघर होतं. ती तिथे गेली आणि देवासमोर हात जोडले. मी तिच्या मागे उभा राहून तिलाच पाहत होतो. मला तिच्यावर खूप प्रेम येत होतं. रात्रीचे 12 ते आता सकाळी 4 वाजले होते, परंतु ती अजूनही देवपूजेमध्येच मग्न होती. परंतु जसे तिने लोटांगण घातले, मला वाटले की तिची आता देवपूजा झाली आहे. परंतु मी हे पाहून हैराण झालो. 10 मिनिटं झाले तरी अजून देखील ती त्याच अवस्थेत होती. थोड्या वेळानंतर मला नाईलाजाने तिला आवाज द्यावा लागला. मी तिला आवाज दिला.
तिच्या नावाने आवाज दिला. मला माहित होतं की आवाज दिल्यानंतर ती नक्कीच उठून बसेल, परंतु ती हालत देखील नव्हती. ती काहीच हालचाल करत नव्हती. थोड्या वेळानंतर मी तिच्या जवळ गेलो. मला असे वाटले की ती श्वास घेत नाही. मी तिला उचलून सरळ केलं, परंतु ती बेशुद्ध झाली होती. मी हैराण झालो आणि मला टेन्शन देखील आलं की हिला काय झालं. कदाचित ती थकल्यामुळे बेशुद्ध झाली आहे. त्यामुळेच तर तिने माझ्या आवाजावर काहीच उत्तर दिले नाही. परंतु अचानक तिचं शरीर थंड पडू लागलं. मी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. तिच्या तोंडावर पाणी मारलं, परंतु ती अजिबात काहीच प्रतिसाद देत नव्हती. मी सारखं सारखं तिला आवाज देऊ लागलो. म्हणालो, सारिका, तुला काय झालं आहे? मी तिला अगदी गदागदा हलवलं, इतक्या जोरात की जर ती बेशुद्ध असती तर नक्कीच उठली असती. परंतु मला असं वाटत होतं की ती या जगातून निघून गेली आहे. मी माझ्या आईला आवाज दिला. आता घरामध्ये काही पाहुणे देखील होते, जे रात्री आमच्या घरीच थांबले होते. ते सकाळी त्यांच्या घरी परत जाणार होते. माझा आवाज ऐकून ते देखील देवघरापाशी आले. जेव्हा मी ओरडत ओरडत बाहेर आलो, तेव्हा सर्व लोक खूपच हैराण झाले आणि मी काहीही न सांगता ते पुढे गेले. परंतु जे दृश्य पाहण्याची त्यांना अपेक्षा होती, ते दृश्य त्यांना पाहायला भेटलं नाही. जेव्हा माझ्या बायकोला चेक केलं गेलं, तेव्हा समजलं की ती या जगात राहिली नाही. तिने जसं लोटांगण करण्यासाठी डोकं खाली ठेवलं, तिच्या शरीरातून आत्मा निघून गेला होता. माझ्यासाठी ते दुःख खूप मोठं होतं. मी त्या दुःखातून अजिबात बाहेर पडायला तयार नव्हतं. मला समजत नव्हतं की काय होत आहे. सगळ्यांनी हे बोलायला सुरुवात केली की नवरी तर मेली आहे. आई म्हणाली, तू असं काय केलंस तिच्यासोबत? तू त्या मुलीला मारून टाकलंस? मी म्हणालो की मी काहीच केलं नाही. माझी काकू, जी नेहमी माझ्यावर रागून असायची, कारण की मी तिच्या भावाच्या मुलीसोबत लग्न केलं नव्हतं, त्यामुळे तिनेही बोलायला सुरुवात केली की तूच मुलीसोबत काहीतरी चुकीचं केलं आहेस, त्यामुळेच ती ह्या जगातून निघून गेली. माझी आई काकूसोबत भांडू लागली आणि माहित नाही कोणी माझ्या बायकोच्या आईबाबांना फोन केला. ते लोक देखील आले आणि त्यांनी त्यांच्या मुलीची अवस्था पाहिली. तेव्हा त्यांची अवस्था देखील खूप विचित्र होती. ते त्यांच्या मुलीला तिथून घेऊन जाऊ इच्छित होते. आम्हाला काही समजत नव्हते हे काय झालं आहे. माझे तर कानच बंद झाले होते. मला कोणी आवाज द्यायचा तेव्हा मला त्यांचा आवाज देखील नीट ऐकू यायचा नाही. माझ्या जागेवर जर दुसरे कोणी असते तर कदाचित त्याची देखील हीच अवस्था असती. बरं ठीक आहे, जाऊ देत. माझ्या बायकोच्या माहेरची लोक तिला घेऊन निघून गेले. माझी बायको आता या जगातून निघून गेली होती. आता मी त्या लोकांना फोन करत होतो, परंतु ते लोक फोन उचलत नव्हते. आम्ही त्यांच्या मागे मागे त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते दरवाजा देखील उघडत नव्हते आणि जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा हे सांगितलं की तुम्ही आमच्या मुलीला मारले आहे. मग आता तुम्ही इथे काय घ्यायला आला आहात? त्यांची ही गोष्ट त्यांच्या ठिकाणी अगदीच योग्य होती. तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीचे लग्न केलं आणि तुमची एकच मुलगी असेल आणि लग्नाच्या दिवशी ती नवऱ्याच्या घरून एका मेलेल्या अवस्थेत सापडेल आणि त्यानंतर तुम्ही तिचा मृतदेह घेऊन तुमच्या घरी निघून जाल, तर तो धक्का तुमच्यासाठी नक्कीच मोठा असेल. परंतु माझ्या बायकोच्या घरातले खूपच विचित्र प्रकारे वागत होते. ते माझ्या बायकोच्या मृतदेहाला माझ्यापासून लपवत होते. मला तिच्या जवळ देखील जाऊ देत नव्हते. आम्हाला हे देखील समजू दिलं नाही की शेवटी तिला काय झाले. मला तर असं वाटत होतं कदाचित तिच्या आतमध्ये अजून जीव बाकी होता, परंतु ते लोक आधीच तिला तिथून घेऊन आले होते आणि माझ्या आईचं म्हणणं होतं की तुझी बायको मेली आहे. पण मला तिला बघायचं होतं. शेवटी ती माझी बायको होती. मग माझा इतका देखील अधिकार नव्हता का मी तिला शेवटचं पाहू शकेन? ते लोक दरवाजा देखील उघडत नव्हते. दरवाजाच्या आतमध्येच उभे राहून आमच्यासोबत बोलत होते. माझ्या आईने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि मग शेवटी त्यांनी दरवाजा उघडला. ते म्हणाले की आमच्या घरामध्ये अजूनही पाहुणे आहेत. ते आमच्या मुलीच्या लग्नासाठी आले होते आणि आता तिच्यावर अंत्यसंस्कार करून जातील. तुम्ही लोकांनी काय केलं आहे काय माहिती. आधी आम्हाला आमच्या मुलीवर अंत्यसंस्कार करू देत आणि मग त्यानंतर आम्ही तुमच्याशी 2 हात करू. शेवटी तुम्ही लोकांनी आमच्या मुलीसोबत असं काय केलं की ती मेली आहे? मी त्या लोकांना म्हणालो, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की मी काहीच केलं नाही. ती देवपूजा करत होती आणि लोटांगल घालताच तिच्या शरीरातून जीव निघून गेला. या गोष्टीवर ते दोघं नवरा बायको एकमेकांकडे पाहू लागले आणि शांत झाले. त्यांचा चेहरा असं वाटत होतं जणू काय ते काहीतरी लपवत आहेत. परंतु त्यानंतर ते हेच बोलत राहिले की हे सर्व तुम्हा लोकांमुळे झालं आहे. तुम्हीच लोकांनी काहीतरी केलं आहे. मी जास्त टेन्शनमध्ये होतो. मला माझ्या बायकोला पाहायचं होतं. मला तर समजत नव्हतं की माझ्या बायकोसोबत असं काय घडलं आहे. ते लोक म्हणाले, आमच्या मुलीचे अंत्यसंस्कार आमच्या इथेच होतील. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे शांत बसू शकता, परंतु कोणासोबतही जास्त काही बोलण्याची गरज नाही. आणि जर लोकांनी तुम्हाला उलट सुलट प्रश्न विचारले तर तुम्ही शांत राहा.
माझी आई आणि माझ्या बाबांची अवस्था खूप विचित्र झाली होती. मला असं वाटत होतं की जणू काही आम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे आणि आम्ही एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्या घरात बसलो आहोत. थोड्या वेळानंतर तिथे जे लोक आले होते ते एकमेकांसोबत चित्रविचित्र प्रकारे गोष्टी करत होते. तेव्हाच एक म्हातारी बाई माझ्या आईच्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली, खूप काहीतरी विचित्र घडत आहे, माहित नाही काय होत आहे. ती बाई कदाचित इतकी म्हातारी होती की तिला हे माहित नव्हतं की तिला ही गोष्ट आमच्यासोबत बोलायला नको होती. परंतु जेव्हा तिने आम्हाला ही गोष्ट सांगितली तेव्हा आम्ही हैराण झालो. ती म्हणाली की कोणीही या बाईची शेवटची आंघोळ करायला तयार नाही. हे ऐकून आम्ही खूप घाबरलो आणि टेन्शन मध्ये देखील आलो. आई म्हणाली, नक्की हे काय प्रकरण आहे, असं काय होतंय आणि माझ्या सुनेला शेवटची आंघोळ घालण्यासाठी बायका का नकार देत आहेत. जेव्हा आम्ही ही गोष्ट माझ्या बायकोच्या आईला विचारली तेव्हा ती म्हणाली की असं काही नाही, लोक फक्त घाबरतात की जर एखादी मुलगी तिच्या लग्नाच्या रात्रीच मेली तर तिच्याबद्दल देखील लोक चित्रविचित्र काहीतरी बोलतात. असं बोलतात की ती खूपच कम नशीब मुलगी असते आणि तिच्या जवळ गेल्यामुळे किंवा तिची शेवटची आंघोळ केल्यामुळे तिचे ते कम नशीब तुमच्या मागे देखील लागू शकते. त्यामुळेच लोक अशा प्रकारच्या गोष्टी करतात. परंतु थोड्या वेळानंतर दोन बायकांनी थोडी हिंमत दाखवली आणि तिची शेवटची आंघोळ करायला तयार झाल्या. त्या बायका म्हणत होत्या की ही आमची नातेवाईक आहे, आम्ही हे सर्व नाही केलं तर कोण करणार, ती जशी कशी होती आमची स्वतःची होती. त्यांच्या तोंडून हे शब्द निघाले तेव्हा मी हैराण झालो. त्या असं का म्हणाल्या की ती जशी कशी होती ती आमची होती. माझ्या बायकोमध्ये काही खराबी होती का? परंतु माझी बायको तर अगदी व्यवस्थित होती. मला काहीतरी चुकीचं वाटत होतं. ते लोक आंघोळ करण्यासाठी आतमध्ये निघून गेले. थोड्या वेळानंतर त्या बायकांचा जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागला. त्या इतक्या वाईट पद्धतीने ओरडत होत्या की आम्ही लोक हैराण झालो. असं वाटत होतं की घरामध्ये भूकंप आला आहे. त्यामधील एक बाई तर बेशुद्ध झाली आणि दुसरी बाई म्हणायला लागली, हे लोक तर खूप मोठे गुन्हेगार आहेत, चला इथून. असं बोलून ती इतर बायकांना देखील तिथून जायला सांगू लागली. तर इतर लोक देखील घाबरले होते आणि त्यातून खूप सारे लोक निघून गेले होते. आम्ही घरातले आता राहिलो होतो. माझ्या बायकोच्या आईने तिचे डोकं पकडलं आणि रडायला सुरुवात केली आणि मग मी तिच्या वडिलांना म्हणालो, आता तुम्हीच सांगा काय झालं आहे, देवासाठी सांगा की शेवटी इथे नक्की काय घडत आहे. पहिले तर माझी बायको या जगातून निघून गेली आणि आता त्यानंतर तुम्हा लोकांचे हे विचित्र वागणे आणि सोबतच तिची शेवटची आंघोळ करायला कोणी तयार नाही. आणि आता या बायका आतमध्ये गेल्या तेव्हा त्या अशा प्रकारे बाहेर आल्या जणू काही त्यांनी एखादे भूत पाहिले आहे. आता नक्की हे काय घडत आहे ते मला खरे खरे सांगा, नाहीतर हा गुन्हा मला आयुष्यभर बेचैन करत राहील आणि माझ्यासाठी तर हेच खूप राहील की मी याच धक्क्यातून मरून जाईल. माझ्यासाठी तर हे दुःख देखील खूप मोठे आहे की माझी बायको माझी होण्याआधीच या जगातून निघून गेली. अजून तर मी तिच्यासोबत ठीक असं काही बोललो देखील नव्हतो. किती सारे स्वप्न पाहिले होते मी आणि आता ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, ती कधीही परत येणार नाही. मग नाईलाजाने माझ्या बायकोच्या वडिलांनी तोंड उघडले आणि त्यांनी आम्हाला एक अशी गोष्ट सांगितली. त्यामुळे आम्ही लोक खूपच हैराण झालो. ते म्हणाले, आम्ही लोक खूप जास्त गरीब होतो, आमच्या जवळ काहीच नव्हते. इतकंच काय तर 2 वेळचे जेवण देखील आम्हाला नीटसे मिळत नव्हते. परंतु आमची मुलगी दिसायला खूप जास्त सुंदर आणि अगदी समजूतदार होती. एके दिवशी एक माणूस तिच्यावर अगदी फिदा झाला, जो खूप जास्त श्रीमंत होता. परंतु त्याचं लग्न झालं होतं आणि त्याच्या बायकोचा मृत्यू झाला होता. परंतु खूप जास्त श्रीमंत होता आणि आमच्या मुलीवर खूप प्रेम करत होता. तो आमच्या घरी आला आणि आमच्याकडे आमच्या मुलीचा हात मागितला. तेव्हा आम्ही नकार दिला की आम्ही आमच्या मुलीचं लग्न अशा माणसासोबत का करू जो आमच्या मुलीपेक्षा वयाने खूप मोठा आहे. परंतु त्याने खूप जास्त विनंती केली, परंतु तरी देखील आम्ही नकारच दिला. एक दिवशी आमची मुलगी स्वतः म्हणाली की मला त्या माणसासोबत लग्न करायचं आहे, कारण की तो खूप जास्त श्रीमंत आहे आणि तो कधीपर्यंत जिवंत राहील, जेव्हा तो या जगातून निघून जाईल तेव्हा त्याची सर्व संपत्ती आपली होईल. ती म्हणाली, तुम्ही माझे लग्न त्याच्यासोबत लावून द्या, परंतु लग्न करण्यापूर्वी त्याने आपल्याला लिहून द्यावे की तो मेल्यानंतर त्याची सर्व संपत्ती माझी होईल. तो माझ्या मुलीच्या प्रेमात एवढा वेळा झाला होता की त्याने हे सर्व काही मान्य केले आणि त्याने हे सांगितले की जर मी जगातून निघून गेलो तर माझा सर्व व्यवसाय, माझे घर आणि माझ्या सर्व गाड्या आणि माझी सर्व संपत्ती माझ्या बायकोच्या नावावर होईल. मी माझ्या मुलीला सांगितले की तो तर या जगातून इतक्या लवकर जाणार नाही. तुझ्या आयुष्यातले काही वर्ष तर तुला त्याच्यासोबत घालवावे लागतील. मग का तू तुझ्या आयुष्यात त्याच्यासोबत बर्बाद करू इच्छितेस? तेव्हा माझ्या मुलीने सांगितले की मी जे करते ते अगदी ठीक करते, तुम्ही काळजी करू नका. त्या माणसाचे नाव रमेश होते. तो आमच्या मुलीच्या प्रेमामध्ये अगदी वेडा झाला होता.
असा वेडेपणा आम्ही लोकांनी कधी पाहिला नव्हता. माझी मुलगी बोलायची उभा राहा तर तो उभा राहायचा. माझी मुलगी बोलायची बस तर तो बसायचा. माझ्या मुलीचे प्रत्येक नखरे, प्रत्येक हट्ट तो पूर्ण करायचा. अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करायचा. ज्या गोष्टीवर माझी मुलगी अगदी बोट ठेवायची ती गोष्ट माझ्या मुलीला त्याच वेळेला तो घेऊन द्यायचा. असं नव्हतं की माझ्या मुलीपेक्षा सुंदर मुलगी त्याला भेटली नसती, परंतु कदाचित त्याचं माझ्या मुलीवर प्रेम जडलं होतं. त्याचं ते प्रेम दिसायचं. तो नेहमीच माझ्या मुलीची खूप काळजी घ्यायचा. तो खूप जास्त तिला खुश ठेवायचा. एके दिवशी आमची मुलगी त्याच्यावर नाराज होऊन आमच्या घरी परत आली, तेव्हा त्याने आमच्या घरी दुनियाभराचे ग्रीटिंग कार्ड्स आणि फुलांचे बुके पाठवले होते. आम्ही देखील त्याला आमचा जावई म्हणून स्वीकारलं होतं. आम्ही तर त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत होतो, कारण आमच्या मुलीला त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस कधीच भेटला नसता. आम्ही मान्य करतो की जेव्हा आम्ही आमच्या मुलीचे लग्न ठरवलं तेव्हा हाच विचार केला होता की हा मरून जाईल तेव्हा त्याची संपत्ती आमच्या मुलीच्या नावावर होईल. परंतु आता आम्ही ही गोष्ट आमच्या मनातून काढून टाकली होती, कारण की तो खूपच चांगला माणूस होता. तो आमची देखील खूप काळजी घ्यायचा. आमच्या घरातला सगळा खर्च तोच सांभाळायचा, लाखोंचे गिफ्ट्स द्यायचा आणि मला कोणी मुलगा देखील नव्हता. मी तर त्यालाच माझा मुलगा मानत होतो. हळूहळू आम्हाला हे समजू लागले की तो खूप जास्त आजारी राहू लागला आहे. स्वतःच्या आजारपणात देखील त्याला फक्त आमच्या मुलीचीच काळजी आहे. तो त्याच्या कामामध्ये कुठलीच कसर ठेवत नव्हता. तो त्याच वेळेला तिला आमच्या घरी घेऊन यायचा आणि सोबतच घेऊन जायचा. तो तिच्यासोबत शॉपिंगला जायचा, तिच्यासोबत हॉटेलमध्ये डिनर करण्यासाठी देखील जायचा. ती जे काही बोलायची तो ते सगळं ऐकायचा. परंतु आम्ही या गोष्टीवर हैराण होतो की आमच्या मुलीला त्याची काही एक पर्वा नव्हती. ती अजिबातच टेन्शनमध्ये नव्हती. इतकंच काय तर आमच्या जावयाची तब्येत खूप जास्त खराब राहू लागली. एके दिवशी मी तर स्वतः त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले की तुमच्या जावयाच्या शरीरातील काही अवयव निकामी होत चालली आहेत. जे अवयव खूप महत्वाचे असतात, जसं की हृदय, लिव्हर, हे सर्व खराब होत आलं आहे. समजत नाही की हे सर्व का खराब होत आहेत आणि त्यामुळे हा या जगातून निघून जाईल. त्याच्याजवळ खूप सारे पैसे आहेत. आम्ही त्याला सांगितले काहीतरी उपचार करून घे. परंतु आम्ही ज्या ज्या डॉक्टरांकडे जायचो तेव्हा ते डॉक्टर हेच सांगायचे की तुम्ही खूप उशीर केला आहे, आता त्यांच्याजवळ जास्त वेळ नाही. तरी देखील तो माझ्या मुलीवर प्रेम करत होता. परंतु माझ्या मुलीला बघून असं वाटत नव्हतं की तिला जरासं देखील टेन्शन आहे. आम्ही तिला सांगितलं की तू देवाकडे प्रार्थना कर, देवाला नवस बोल की माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभू दे. आम्ही देखील आज तुझ्या नवऱ्यासाठी मंदिरात जाणार आहोत, मंदिरात जाऊन होम करणार आहोत. तेव्हा ती अचानक चिडली आणि म्हणाली, मी त्याला मारण्याच्या तयारीत आहे आणि तुम्ही त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करताय. हे ऐकून आम्ही हैराण झालो. ती म्हणाली, मी माझ्या नवऱ्याला स्लो पॉयझन देत होते, जेणेकरून तो आजारी पडून या जगातून निघून जाईल, त्यामुळे सर्व संपत्ती माझी होईल. आम्ही लोक हैराण झालो. मी म्हणालो की तो तुझ्यावर एवढा प्रेम करतो, मग तू असं का करतेस? तेव्हा माझी मुलगी म्हणाली, परंतु तो तर एक म्हातारा माणूस आहे, मी त्याच्यासोबत माझे पूर्ण आयुष्य तर नाही ना घालवू शकत. माहित नाही हे 1 वर्ष मी त्याच्यासोबत कसा काढला आहे. तुम्हा लोकांची ही इच्छा आहे की मी माझे पूर्ण आयुष्य एका त्या म्हाताऱ्या माणसासोबत घालू. आम्ही आमच्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत होतो की तो जसा कसा आहे, परंतु तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. परंतु आमची मुलगी तर आता अशा ठिकाणावर येऊन पोचली होती जिथे ती आमचं काहीच बोलणं ऐकायला तयार नव्हती. आणि कम नशिबाने रमेशने आम्हा सर्वांचे बोलणे ऐकले होते. तो बिचारा कदाचित 1-2 महिन्यानंतर मेला असता, परंतु आमचं ते बोलणं ऐकून तो त्याच वेळेला हे जग सोडून निघून गेला. त्याला हार्ट अटॅक आला होता. त्याने जाता जाता फक्त इतकंच सांगितलं, तू माझ्यासोबत चांगलं केलं नाहीस, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, त्याबद्दल तू माझा इतका तिरस्कार केलास. आता देवच मला न्याय देईल. परंतु आमच्या मुलीला कसलीच पर्वा नव्हती, कसलीच भीती नव्हती. रमेश गेल्याच्या 6 महिन्यानंतर तिने तुझ्यासोबत लग्न केलं. मला माहित नव्हतं की तिच्या नशिबात हे सर्व लिहिलेलं आहे. तिला तिच्या हिस्स्याची शिक्षा मिळाली आहे. आता तिची ही अवस्था आहे की तिचा मृतदेह आत्तापासूनच सडायला सुरुवात झाली आहे आणि कोणीही तिच्या जवळ जायला तयार नाही. मी हे सर्व ऐकून हैराण झालो आणि माझ्या डोक्यामध्ये हाच विचार येऊ लागला की देवाच्या घरी प्रत्येक कृतीची शिक्षा नक्कीच आहे, ती माणसाला या जन्मात भोगावी लागते. पुढे तिचे आई वडील सांगू लागले की कधीही देवासमोर हात जोडायची नाही. आम्हाला तर आश्चर्य वाटायचे की ती देवपूजा कशी काय करत होती. कदाचित तिला पश्चाताप झाला असेल, तिला तिच्या कृत्याची लाज वाटली असेल. तिने विचार केला असेल की देवाकडे तिच्या कृत्याची माफी मागावी, मग तिचे पुढचे आयुष्य आरामात जगू शकेल. म्हणून ती देवाकडे तिच्या गुन्ह्याची माफी मागण्यासाठी गेली असेल. परंतु देवाने तिला त्याच वेळेला त्याच्याजवळ बोलावून घेतले, कारण की तिने खूप मोठा गुन्हा केला होता.
हे सगळं ऐकल्यानंतर देखील माझी हीच इच्छा होती की मी माझ्या बायकोला शेवटचं पाहू इच्छित होतो. मी तिला पाहण्यासाठी पुढे गेलो तेव्हा स्वतःवरच मला पश्चाताप झाला. मला तिला पाहायला नको होतं, कारण की तिचा तो चेहरा माझ्या डोळ्यात पूर्ण बसला होता, माझ्या मनात बसला होता. तिचे आई वडील दुःखी होते. त्यांचे म्हणणे होते की तो माणूस खूप चांगला माणूस होता. आम्ही त्याला स्वीकारले होते, परंतु आमच्या मुलीने त्याचा स्वीकार केला नव्हता. कधी कधी विचार येतो की माझी बायको देखील तिच्या जागी योग्य होती. तिचा देखील काहीतरी हेतू होता. का ती तिचे आयुष्य एखाद्या माणसासोबत घालवेल ज्याला ती पसंत करत नव्हती? परंतु तिला त्या माणसाचा जीव घ्यायला नको पाहिजे होता. मी तर अजूनही प्रत्येक प्रार्थनेमध्ये माझ्या बायकोसाठी प्रार्थना करतो, जेणेकरून तिच्या आत्म्याला शांती लाभेल. कारण कितीही झाले तरी मी तिला माझी बायको मानली होती, परंतु तिच्या त्या वाईट कृत्याबद्दल मला माहिती नव्हती. ती देखील सर्व काही विसरून एक चांगला माणूस म्हणून आयुष्य घालू इच्छित होती. परंतु तिने जो गुन्हा केला होता त्याची शिक्षा तिला या जन्मात मिळाली होती. मित्र आणि मैत्रिणींनो, सारिकाला मिळालेली शिक्षा योग्य होती का याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.